नमस्कार मंडळी. तसा तर हा व्हिडिओ फार जुना आहे, म्हणजे 26 जानेवारी या दिवशीचा. तर या दिवशी आम्ही अचानक केलेला होता प्लॅन, तो म्हणजे जेजुरी गडावर दर्शनासाठी जायचं. तर गणपती बाप्पा मोरया असे म्हणून आम्ही गेलो होतो जेजुरी गडावरती. त्याचबरोबर जेजुरी गडावर गेल्यावर तिथेच जवळच मोरगावचा मोरेश्वर ह्या गणपतीचंही मंदिर जवळच होतं. त्यामुळे आम्ही तिथूनही मोरगावचा मोरेश्वर गणपती बाप्पालाही जाऊन आलो. तर हा असा तसं तर आमचा अचानकच प्रवास सुरू झाला होता. अचानकच घेतलेली एक ट्रिप होती. तर तुम्ही आमचा महाबळेश्वरच्या ट्रिपचा व्हिडिओ पाहिलाच आहे. खूप एन्जॉय, खूप धमाल केली. पण तुम्ही कॉमेंटमध्ये विचारलं नाही की तिथे किती खर्च आला, नक्कीच सांगितलं असतं. तर आम्ही गडावरती पोहोचल्यावर बघू शकता गड कसा पिवळा धम्मक झालेला आहे. अगदी सोन्याची जेजुरी म्हणतात ना, तसंच. तर बघू शकता आम्ही गडावरती आल्यावर आम्हालाही मोह आवरला नाही. आम्हीही गडावरती आल्यावर प्रथमच आलो होतो म्हणून तिथे आल्या आल्या आम्ही दर्शन तर घेतलं, पण जे 5 पायऱ्या चढायच्या असतात किंवा 7 पायऱ्या चढायच्या असतात कारभाऱ्याने उचलून घेऊन, तो पूर्ण केला होता. पहिल्यांदाच आलो होतो म्हणून. तर आपला गड अतिशय पिवळा धम्मक, अगदी सोन्याची जेजुरी डोळ्यात मावून आम्ही दर्शन घेतलं होतं. तर त्यानंतर आम्ही गेलो मोरगावचा मोरेश्वर म्हणजे गणपती बाप्पाच्या दर्शनाला. अशी ही आमची अचानक ठरलेली ट्रिप अतिशय उत्साहात पार पडली. आणि तुम्ही पण अशी अचानक केलेली ट्रिप पूर्ण यशस्वी पार पडली का, नक्कीच कमेंट करून कळवा. अगदी गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही हा सुरू केलेला प्रवास, गणपती बाप्पा मोरया, नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही पण करा. आणि थोडंसं फोटोशूटही केलं मी, माझे कारभारी, माझा मुलगा आणि माझ्या भावासोबत. तर भाऊ आणि भाऊजाई आम्ही सगळेच असे फॅमिली ट्रिपला गेलो होतो. तर छान असा आमचा आनंदात प्रवास हा पार पडला. धन्यवाद. पुन्हा भेटू छान असा छोटासा ब्लॉग व्हिडिओ घेऊन.